राजेश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. नमस्कार मित्रांनो, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज नाव ऐकलं तरच इन्स्पिरेशन मिळतो. एक राजा म्हणून ते राजनीती आणि युद्धनीतीमध्ये कुशल होतेच, परंतु जे गोष्ट त्यांना महान बनवते ते म्हणजे त्यांचे व्हॅल्यूज, जी प्रजाच्या आकांक्षा आणि शासन व्यवस्था यांच्यातील एक भक्कम दुवा होते. आपल्या माणसांना समजून घेणे आणि त्यांना कोणताही दबावापासून मुक्त करणे होते. चला मग महाराजांच्या आयुष्यातील काही जबरदस्त प्रसंगावर गप्पा मारूया, जे आपल्याला खऱ्या नेतृत्वाची ओळख करून देतात. इंटिग्रिटी आणि ट्रस्टवर्थीनेस. प्रामाणिकपणा. आजच्या शंका भरलेल्या जगात महाराजांनी दाखवून दिले की त्या नेत्यांनी नैतिकतेच्या बाबतीत ध्रुवताऱ्यासारखे आढळ असावे. जर विचार करा, शिवाजी महाराजांच्या त्यांच्या स्वच्छ कारभारांसाठी ओळखले जात असत. कराचा पैसा थेट प्रजेच्या कल्याणासाठी वापरला जावा म्हणून त्यांनी मध्यस्थांची म्हणजे इंटरमिडिएटरी पद्धत बंद केली. त्यांनी जात किंवा धर्मावर नाही तर विश्वास आणि गुणवत्तेवर आपले सैन्य उभारले आणि सर्वांना स्वराज्याच्या छत्राखाली एकच आणले. यालाच म्हणतात पारदर्शिता म्हणजे ट्रान्सपरन्सी आणि सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी. खाजगीत दिलेली वचने आणि जाहीर कृती यात मेळ असायला हवा. संवेदनशीलता. पुढचा मुद्दा आहे संवेदनशीलता म्हणजेच एम्पथी. याचा अर्थ फक्त कुणाबद्दल वाईट वाटणे असा होत नाही, तर त्यांच्या सुखदुःखात समरस होणे होते. ही एक गोष्ट आहे जी ऐकली की अंगावर एक काटा येतो. महाराजांनी आपल्या सैन्याला कडक ताकीद दिली होती. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नये. केवढी ही शिस्त. इतकेच नाही तर कठीण काळात रोख स्वरूपात कर म्हणजे टॅक्स मागण्याऐवजी त्यांनी शेतकऱ्यांना बियाणे आणि आवश्यक साहित्य पुरवले, जेणेकरून ते आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करू शकतील. हे आहे ॲक्टिव्ह लिसनिंग. आणि सर्वसमावेशकता म्हणजे इन्क्लुझिव्हिटी. याचा अर्थ AC ऑफिसेसपेक्षा जास्त वेळ लोकांमध्ये घालवणे आणि उपेक्षितांची आवाज ही प्रभावशाली लोकांच्या आवाज इतकीच बुलंद करणे. दूरदृष्टी. आता बोलूया राजनीतीबद्दल. त्या काळातील इतर राज्यकर्ते फक्त जमिनीसाठी भांडत होते, पण महाराजांनी मात्र 5 चाली पुढचा विचार केला. पश्चिम भारताचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी तर अरबी समुद्रावर वर्चस्व हवे हे त्यांनी ओळखले होते. सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रजांना रोखण्यासाठी त्यांनी शून्यातून एक शक्तिशाली आर्मर उभारले. सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग सारखे जलदुर्ग बांधले, ज्यामुळे कोकण किनारपट्टीवरील युरोपियन आरमारी सत्तेला त्यांनी तडगे आव्हान दिले. यालाच म्हणतात दीर्घकालीन नियोजन म्हणजे लॉंग टर्म प्लॅनिंग. आज काय लोकप्रिय आहे आणि 10 वर्षानंतरनं समाजाला कशाला फायदा होईल याचा फरक ओळखणे म्हणजेच खरी दूरदृष्टी. रेझिलियन्स अँड EQ. शेवटी पर्सिस्टन्स बोललेच पाहिजे. राजकारण हा एक कठीण खेळ आहे, जिथे टीका आणि थकवा हमखास येतो, पण शांत कसे राहायचे हे महाराजांनी शिकवले. जेव्हा अफजल खानने स्थानिक देशमुखांना आपल्या बाजूने वळण्यासाठी फरमान काढले, तेव्हा विजापूरच्या बाजूने जाण्यासाठी प्रचंड दबाव होता. पण महाराजांच्या डिप्लोमसीमुळे त्यांनी कान्होजींसारख्या आपल्या प्रमुख सरदारांची निष्ठा टिकवून ठेवली. हा प्रसंग आपल्याला संयम म्हणजे कॉम्पोजर आणि संघर्ष निवारण म्हणजेच कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन शिकवतो. आगीतून चालतानाही शांत राहणे, आपल्याच लोकांमधील मतभेद मिटवणे हेच खऱ्या नेत्याचे लक्षण आहे. तर मंडळी, आजचा दिवस या 4 स्तंभांना साजरा करण्याचा आहे. इंटिग्रिटी, सेन्सिटिव्हिटी, फोरसाईट आणि पर्झर्व्हिअरन्स. चला तर मग छत्रपती शिवाजी महाराजांना काही भाग आपण आपल्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करू.